कल्याण के प्रतिष्ठित कृषि उत्पन्न बाजार समिति के निदेशक पद के चुनाव ने अब राजनीतिक रंग लेना शुरू कर दिया है। जैसे जैसे मतदान की तारीख नजदीक आ रही है वैसे वैसे चुनाव प्रचार तेज होते जा रहा है। 29 जून को होने वाले इस महत्वपूर्ण चुनाव में अब केवल 17 सीटों के लिए मतदान होगा, क्योंकि हमाल माथाड़ी निर्वाचन क्षेत्र से शंकर आवाड़ निर्विरोध निर्वाचित हो चुके हैं। 29 जून को होने वाले कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिति चुनाव में 140 उम्मीदवार मैदान में हैं। एक सीट पर उम्मीदवार निर्विरोध चुने जाने से अब 17 सीटों पर मतदान होगा। चुनाव प्रचार अंतिम चरण में है और विधायक किशन कथोरे की सक्रिय भागीदारी ने राजनीतिक रंग भर दिया है। किसान हित, बाजार दरों में पारदर्शिता और बिचौलियों की भूमिका जैसे मुद्दे प्रमुख है। प्रशासन ने चुनाव के लिए व्यापक सुरक्षा व्यवस्था की है। इस चुनाव के नतीजे ठाणे जिले की राजनीति को भी प्रभावित कर सकते हैं। आमचं जे शेतकरी विकास पॅनल आहे याच्या प्रचारासाठी आज पहिल्यांदाच कृषी उत्पन्नामध्ये आलोय। मी आल्या प्रथम उतरल्यानंतर गाडीतून विचारलं का हे रस्ते कोणाचे आहेत। त्यांनी सांगितलं कृषी उत्पन्न बाजार समिती, कल्याण महापालिकेकडे वर्ग झाले नाही। खऱ्या अर्थाने जर व्यापाऱ्यांना चांगला व्यापार करायचा असेल तर पहिल्यांदा कृषी उत्पन्नामध्ये रस्ते सुधारले पाहिजेत, त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत। आणि मी आज पहिल्यांदा त्या ठिकाणी जो प्रवास करतोय, आज संपूर्ण कृषी उत्पन्नामध्ये फिरलो। मी होतो, मोरे साहेब होते, आमचे बँकेचे उपाध्यक्ष होते। व्यापाऱ्यांच्या मनामधल्या असलेल्या ह्या विचारधारा विकासाच्या याच्यावर कोणीच अभ्यास कधी केला नाही, कोणी मदतही केली नाही। पहिल्यांदा अशा प्रकारचं पॅनल घडलंय की महायुतीच्या माध्यमातून आपण या विकासाला दिशा देतोय। विश्वासाने सांगतो तुम्हाला 18च्या 18 सीट निवडून येतात आणि मी निश्चितपणे या कृषी उत्पन्नाला, या विकासासाठी लागणारा निधी जो राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, महत्त्वाचं अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि पणन मंत्री रावल साहेब यांच्या माध्यमातून आपण निधी घेऊन आणि MMRDAच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंटचा प्लॅन करून आपण या कृषी उत्पन्नाला दर्जा देण्याचा चांगला विचार करूया। हीच खऱ्या अर्थाने मी आज व्यापाऱ्यांना अधिवेशन मध्ये मी 29 तारखेला निकाल लागल्यानंतर ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या बरोबर नक्कीच त्या विचारातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि अधिवेशन मध्ये प्रश्न मांडण्याची गरज नाही। आम्ही सत्ताधारी आहेत, मला निधी आणायला मला शिकवायचीच कोणी गरज नाही, त्यातला तज्ञ आहे मी। आणि माझ्या मतदारसंघात तुम्ही जर आले तर डांबरमुक्त मतदारसंघ महाराष्ट्रातला पहिलाच होतोय। कुठलाही मतदारसंघ आजपर्यंत नाही। आता ही पण APMC ही माझ्या हातामध्ये येते आणि त्यामुळे मला नक्कीच महायुतीचा एक समन्वयक म्हणून एक मनापासून काम करायला आवडेल। शुभेच्छा देतो व्यापाऱ्यांना। खरं म्हणजे विरोधी पक्षातले लोक या अगोदर निवडून आलेलेच होते ना, व्यापाऱ्यांचा प्रश्न कधी मांडलाच नाही। माझ्याकडे तरी आजपर्यंत कुठलाही व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मला प्रश्न सांगायलाच आलेले नाही। तर मला वाटतं यातला कधीतरी मी काम केलं असतं। माझ्याकडे जो माणूस येतो ना त्याला मी निधी देतो, हा माझा इतिहास आहे। मी माझा मतदारसंघ बघत नाही, महाराष्ट्रात कुठेही पण निधी द्यायला मी तयार असतो। त्याला कारण आहे एक विचारपूर्वक आपण लोकांची, जनतेची सेवा केली पाहिजे आणि तोच विचार आता APMCच्या बाबतीत आहे। समोर कोणी राहिलंच नाही, महायुतीशिवाय आता राहिलंच नाही काही। तिन्ही नेतृत्व आमची मजबूत आहेत, त्याच्यामुळे वन साईड सगळं चाललेलं आहे। त्यामुळे तर 100% APMC महायुतीचं होतं।